महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणजे माननीय एकनाथराव शिंदेजी यांनी नुकतंच विधानसभेमध्ये केलेलं भाषण आणि त्यांनी सांगितलेला मुंबईचा रहमान डकेत, परंतु आता असं वाटतंय त्यांनी सांगितलेला मुंबईचा रहमान डकेत थोडा बाजूला राहून त्यांना आता महाराष्ट्राचा पाब्लो एस्कोबार कोण आहे हे सांगण्याची वेळ नक्कीच येणार आहे. याचं विश्लेषण त्यांना महाराष्ट्राला नक्कीच द्यावं लागणार आहे. आता आराम करायला जाणारं दरेगाव, तिकडचं कोयना धरण आणि त्याच्या बाजूला असलेलं हॉटेल किंवा रिसॉर्ट याच्याबद्दल नक्कीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. महाराष्ट्राचा पाब्लो एस्कोबार कोण आहे आणि महाराष्ट्राचं कोलंबिया कोण करतंय हेही त्यांना नक्कीच सांगावं लागेल. आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.